करुणा मुंडे यांनी मला आधी देखील संपर्क केला होता आणि त्यांचा विषय मी लढावा असं त्यांचं मत होतं. पण मी कोणाच्याही वैयक्तिक मुद्द्यांवर कधीच बोलत नाही, म्हणून मी बाकी काहीच बोलले नव्हते. आत्ताच्या घटकेला मला एक स्त्री म्हणून बोलावं असं वाटतं. आणि ते का, तर आज त्यांना जी ऑर्डर मिळालेली आहे ती अतिशय गंभीर आहे. आणि मला आता असं देखील सांगण्यात आलं आहे की धनंजय मुंडे यांनी एक प्रेस रिलीज केलं आहे आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या ॲडव्होकेटनी ते प्रेस रिलीज केलं आहे आणि त्याच्यात सरळ सरळ असं म्हणण्यात आलं आहे की डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल काहीच कोर्टाने म्हटलेलं नाही आहे. मी वाचून दाखवते. त्यांच्या पॅराग्राफमध्ये असं लिहिलं आहे, ॲट इंटरिम स्टेज द कोर्ट हॅज पास्ड ऑर्डर for maintenance. Importantly, court has not made any finding of domestic violence against Dhananjay Munde. असं त्यांनी जे लिहिलं आहे ते पुन्हा एकदा ॲब्सल्युटली खोटं आहे. कारण ती जी ऑर्डर आहे ती मी वाचली आहे व्यवस्थित आणि त्याच्यात फाइंडिंग्समध्ये असं लिहिलं आहे, पहिलाच मुद्दा आहे डोमेस्टिक व्हायलन्स झालं की नाही, त्याच्यात पार्टली येस असं कोर्टने म्हटलं आहे. त्याच्यावर मेंटेनन्स देण्याची गरज आहे का, पार्टली येस असं कोर्टने म्हटलं आहे. एवढंच नाही, कोर्टाने डायरेक्शन्स देखील दिले आहेत की अशा प्रकारचं कुठलंही डोमेस्टिक व्हायलन्स याच्या पुढे झालं नाही पाहिजे. तर नेहमीप्रमाणे जसं मी कृषी घोटाळा काढला तर त्याच्यावर खोटं, आता हे सरळ कोर्टाची ऑर्डर आहे, त्याला जर त्यांचे ॲडव्होकेट खोटं आहे म्हणत असतील तर आता काय बोलायचं या लोकांना मला नाही कळत आहे. आणि खरं तर आत्ताच्या घटकेला सरळ सरळ धनंजय मुंडे यांच्यावर कोर्टाने ठपका ठेवला आहे की डोमेस्टिक व्हायलन्स झालं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्या ऑर्डरमध्ये. ती ऑर्डर आता दाखवावी आणि त्याची एक कॉपी पुन्हा त्या ज्या ॲडव्होकेट आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात यावी अशी विनंती मी माध्यमांना करते. माध्यमाने ती पूर्ण ऑर्डर दाखवावी, एक एक मुद्दा जो लिहिला आहे तो देखील वाचून दाखवावा, कारण हे आता भलत्याच दिशेने जाताना आपल्याला दिसतंय. एकच मिनिट, मला असं वाटतं मी ती ऑर्डर देखील वाचून दाखवते. आपण जर आता ती ऑर्डर, मी ऑर्डर मधनं वाचते. पॉइंट लिहिलंय की डज द ॲप्लिकंट प्रूव्ड प्रायमा फेसिली दॅट applicant number 1 has been subjected the domestic violence at the hands of the respondent. Findings partly yes. Is the applicant number 1 entitled for relief of protection order as prayed? Partly yes. Are the applicants entitled for relief of maintenance as prayed? Partly yes. And what is the order? The application is partly allowed. आता त्याच्यातले जे reasons आहेत का अलाव केलं त्याच्यात आपण जाऊया. ऑर्डर मी वाचते आहे. ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, रिस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज, रिस्पॉन्डंट म्हणजे धनंजय मुंडे, शॅल नॉट कॉज एनी काइंड ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स टू ॲप्लिकंट नंबर 1 टिल फायनल डिसिजन ऑफ द प्रोसिडिंग. तिसरा मुद्दा, the respondent shall pay 1,25,000 per month to applicant number 1 and 75,000 to applicant number 3 as interim maintenance since the date of filing of the application. 4, respondent shall pay 25,000 as the cost of present application. आणि 5, the copy of this order to be given free of cost to both the parties. आता हे मी ऑर्डरवरनं वाचून दाखवलंय, तर यांचे ॲडव्होकेट्स असं कसं प्रेस रिलीज काढू शकतात हे त्यांच्या ॲडव्होकेटने याचं एक्सप्लेनेशन द्यावं. खरं तर अशा ॲडव्होकेट्स विरुद्ध बार काउन्सिलला लिहिलं पाहिजे की यांची जी सनद आहे ना ती सुद्धा रद्द करण्यात यावी, कारण कोर्टच्या ऑर्डरला सुद्धा हे जर खोटं म्हणत असतील तर या अशा व्यक्तींची सनद सुद्धा रद्द झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.